बाजारातून आणलाय आज एक मोठा पाहुणा. ओळखू पहा काय आहे. चला मग आज मिळून कापूया. ताई आज बनवत आहे घावणे सकाळच्या नाश्त्यासाठी. हा पहिला घावणा आहे ना. पहिला घावणा कधी चांगलाच नाही बनला. बघूया ताईचा पहिला घावणा चांगला बनतो का. बघूया पहिला घावणा निघतो का. अरे वा, ताई प्रोफेशनल आहे. पहिला घावणा निघाला. ओ माय गॉड, ताई तू तर कमाल केली. घेतला घावणा. हा बघा काय मस्त जाळीदार घावणा आलाय, एकदम छान. आणि अशा पद्धतीने ताईने चाळणीवर ठेवलाय की तो चिपकू नये म्हणून, त्याची वाफ निघून जावी. बाजारातून आणलाय आज एक मोठा पाहुणा. ओळखू पहा काय आहे. चला मग आज मिळून कापूया. बाहेरून काटेरी पण आतून एकदम रसाळ आणि गोड. याला कापायला ताकद लागते आणि खायला धीर. आज आमच्या घरी फणसाची पार्टी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. फणस पूर्णपणे कापून झाल्यानंतर त्यातले सगळे गरे वेगळे केले आणि ताईने काही गरे शेजाऱ्यांना देण्यासाठी त्यातल्या आटला वेगळं केलं. कारण आटल्यांची भाजी करणार ना, म्हणून आटल्या काढून घेतल्या आणि त्यांना फणसाचे गरे दिले. शेजारी धर्म. आपले सगळे गरे आहेत ना फणसातून काढून झालेले आहे. बघा सोनं, हे सोनं पिवळं कोकणातलं सोनं. आता आपण हा काफा फणस होता, तर या काफा फणसाला ना एक गर आपण खाऊन बघूया कसा लागतो तो. असा खाऊया. एक नंबर गोड आहे एकदम. आटला आहेत ना साईडला काढलेत आणि इथे फणसाचे गरे साईडला काढले. गरा खाल्ला की याच्यात आटला टाकतो मी. तर ना बघा आता हे खाऊन झालंय. हे ब्रेकफास्ट मध्ये खाल्लं. दुपारी तुम्ही आटलांची भाजी खाल्ली आणि संध्याकाळी तुम्ही इव्हनिंग स्नॅक म्हणून तव्यावर भाजून त्या छोट्या छोट्या बिया त्या तुम्ही तव्यावर भाजून इव्हनिंग स्नॅक म्हणून खाऊ शकता. असा फणसाचा उपयोग आहे ना दिवसभर होतो. फक्त जास्त खाऊ नका ना तर पोटात दुख. जर तुम्ही काफा फणस खाताय ना तर त्यावर पाणी पिऊ नका ना तर पोटात दुखेल. बरका फणसावर पिलं तर चालतं. सकाळच्या नाश्त्यात घावणे आणि फणसाचे गरे खाऊन पोट खूप भरलेलं म्हणून हलकं फुलकं असं जेवण केलं गेलं. इथे बटाट्याचं चार आणि शेंगांचं चार विटजावला आणि त्याच्याबरोबर मस्त असे क्रिस्पी बोंबील फ्राय केलेले. मला या थाळीमध्ये सगळ्यात जास्त आवडलं, ज्याने मी खूप जेवताना खूप जास्त खुश होती, ते म्हणजे हे मस्त फ्राय केलेले कुरकुरीत बोंबील. आणि मग संध्याकाळी याने एकदम युनिक गोष्ट खाल्ली मी. वडापाव खाल्ला, पण तो पोळीमध्ये टाकून खाल्ला. ही इकडची गोवन पोळी आहे त्यामध्ये वडापाव टाकून खाल्ला. चव आहे ना छान लागत होती. पण अपना वडापाव को ना पाव का साथ ही अच्छा लगता है. आणि मला सुद्धा मस्त तसंच लागतं. पण हे पण काही चांगलं होतं. मग संध्याकाळी आम्ही निघालो घुमी करण्यासाठी. म्हणजे ना माझ्या भाऊजींचे मित्र आहेत ना, त्यांच्या आईने त्यांच्यासाठी आंब्याचा रसा बनवलेला, तर ते घेण्यासाठी चाललेलो. म्हटलं थोडा एक असा छोटीशी लॉंग ड्राईव्ह पण होईल, फिरून होईल, जरा फ्रेश वाटेल म्हणून आम्ही गेलो. तर ताईने त्यांच्या मुलांसाठी ना खाऊ घेतला. चिप्सी म्हणजे चिप्स आणि काही खाऊ घेतला. मग आम्ही त्यांच्या घरी पोचलो. त्यांना तो चिप्सी दिला आणि तिकडे बघा ना मी काय बघितलं, मस्त खेळणी. आणि इथे गोरा टॉम पण बघितला, काळा टॉम नव्हता. आणि त्यांच्या घराच्या बाहेर आहे ना मस्त अशी झाड होतं आणि त्याच्या पिंक कलरची ना फुलं आलेली. किती सुंदर आहे ही फुलं. तुम्हाला यांची नावं माहिती असेल ना तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. खूप सुंदर होती.
आणि तिकडे ना मस्त अशी तुळससुद्धा होती. काय सुंदर तुळस होती. वृंदावन पण सुंदर होतं आणि तुळससुद्धा. आणि त्यांनी आम्हाला ना आंबेसुद्धा दिले. आम्ही तिथून निघालो आणि चौकामध्ये आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा एवढा सुंदर पुतळा पाहायला भेटलं. मन प्रसन्न झालं. आणि त्यानंतर घरी आल्यावर परत एकदा पोळीमध्ये मी परत एकदा काहीतरी टाकून खात होती. आम्ही जाताना ना घरी समोसे घेतलेले आणि समोसा टाकून मी पोळीमध्ये खात होती. आईला काय भारी लागत होतं हे सुद्धा. ही पोळी आहे ना अगदी पावासारखीच आहे, सगळ्यांबरोबर चालते. आणि आई मात्र हेल्दी खात होती. मक्याचे उकळलेले दाणे ज्यामध्ये ताईने मस्त असं बटर टाकलेलं, बटर कॉर्न म्हणून दिलेलं तिला आणि तिने ते एन्जॉय केलं. अशा पद्धतीने दिवसभरात आमचा हा खादाडी ब्लॉगच बोलता येईल ह्याला, कारण की खूप काय काय खाल्लं. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये, खादाडी ब्लॉगमध्ये. त्याचं थोडं बाहेरचं आणि जास्त घरचं खा.